बाजारामध्ये मस्त पांढरे शुभ्र आणि रसरशीत रसगुल्ले असतात आणि बाहेरून आणायचं म्हटलं तर ते महाग पडतात आणि घरी बनवायचं म्हटलं तर ते एक तर फुटतात किंवा रबरी होतात. तर आज आपण स्वातीज बेकिंग वर्ल्डमध्ये पांढरे शुभ्र रसरशीत असे रसगुल्ले बघणार आहोत. आणि रसगुल्ले बनवण्यासाठी फार काही साहित्य लागत नाही, साखर आणि दूध एवढंच साहित्य आपल्याला लागणार आहे. आणि तुम्हालाही असे पांढरे शुभ्र छान रसगुल्ले बनवायचे असतील तर व्हिडिओमध्ये मी आपण कोणत्या कोणत्या चुका इथे टाळल्या पाहिजे ते सर्व सांगितलेलं आहे. तर चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर रसगुल्ला बनवण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला गाईचं दूध घ्यायचं आहे. आपल्याला म्हशीचं दूध घ्यायचं नाही आहे. तुम्ही ते कोणतंही वापरू शकता, पॅकेटचं वापरू शकता किंवा तुमच्याकडे जे पण अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता. कारण म्हशीच्या दुधामध्ये फॅट हे जास्त असते. तर आपण जेव्हा तो छेना मळतो तर त्यात तूप सुटतं आणि ते पाण्यामध्ये विरघळण्याची शक्यता जास्त असते. म्हणून आपल्याला इथे म्हशीचं दूध घ्यायचं नाही आहे, गाईचं दूध आपल्याला घ्यायचं आहे. आणि आता हे मी दूध उकळायला ठेवलेलं आहे. तर आता आपल्याला दुधाला फाडून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला छेना फाडूनच रसगुल्ला बनवायचा आहे. तर मी इथे 2 वाट्या पाणी घेतलेलं आहे. नॉर्मल वाटी तुम्ही कोणतीही घेऊ शकता किंवा कप पण घेऊ शकता. आणि त्यात मी आता हे सायट्रिक ॲसिडने मी याचा छेना फाडणार आहे. सायट्रिक ॲसिड हे तुम्हाला कुठेही दुकानात मिळेल किंवा असं खुल्यामध्ये मिळेल किंवा पॅकेट पण मिळेल. तर ते असं साखरेच्या आकाराचं आपल्याला दिसून येते. ते खूप आंबट असते. तर हे बघा असं. तर हे आपल्याला हाफ टीस्पून इथे टाकून घ्यायचं आहे. 1 लिटरसाठी आपल्याला हाफ टीस्पून टाकायचं आहे आणि ते मिक्स करून घ्यायचं आहे. आता ते पाणी तयार झालं. आता हे बघा दुधाला आपल्या उकळी आलेली आहे. आपल्याला आधी उकळी आलेलं दूध वगैरे घ्यायचं नाही. आपल्याला दूध ठेवायचं नंतरच आपल्याला हे करायचं आहे. नंतर आपल्याला हे थोडं थोडं मिक्स करायचं आहे आणि त्यात चम्मच फिरवायचा. मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि थोडं थोडं आपल्याला हे 4 ते 5 वेळा आपल्याला टाकायचं आहे. एकदम आपलं दूध हे फाटणार नाही, थोडा त्याला वेळ लागणार. तर हे बघा थोडं थोडं असं टाकायचं आहे. तुम्ही जर एकदम पूर्ण पाणी टाकलं तर तुमचा जो छेना आहे तो चिवट होईल, म्हणजे तुमचे रसगुल्ले पण हे चिवट होतील. तर हे सर्वात मुख्य कारण असते जे रसगुल्ले आहे ते चिवट होण्याचं. आणि हे बघा आता मी थोडं थोडं इथे टाकत आहे. अजून पण दूध फाटलेलं नाही आहे, तर थोडं थोडं आपल्याला असं टाकायचं आहे. तर आता बघा आता हे फाटायला सुरुवात झालेली आहे. आता बघा हे पूर्ण दूध आपल्याला फाटलेलं दिसत आहे. याचा छेना पडलेला आहे. पूर्ण आपल्याला पाणी वेगळं आणि छेना वेगळा असं झालेलं आहे. आता हे जे उरलेलं पाणी आहे ते आपल्याला यूज करायचं नाही, ते मी टाकून देणार आहे. मी इथे सायट्रिक ॲसिडचा वापर केलेला आहे. तुम्ही 2 टेबलस्पून व्हिनेगरचा पण वापर करू शकता 1 लिटर दुधासाठी. आणि आणखी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जास्त वेळ हे पाण्यात हा छेना गरम पाण्यात ठेवायचा नाही. गरम पाण्याने सुद्धा आपला जो छेना आहे तो चिवट होतो. तर असं एक गाळणी घ्यायची आहे आणि त्यात आपल्याला हे सर्व गाळून घ्यायचं आहे, जेणेकरून पाणी आणि जो छेना आहे तो वेगळा होईल. हे बघा 1 लिटर दुधापासून आपला एवढा छेना इथे बनून तयार झालेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, यातलं सर्व पाणी निथळून झालेलं आहे. आता आपल्याला एक स्वच्छ पांढरा कापड घ्यायचा आहे किंवा तुम्ही असा सुती रुमाल जरी घेतला तरी चालेल. तर फक्त हा जो कापड आहे तो आपल्याला कधीही साबणाने वगैरे धुवायचा नाही आहे. नॉर्मल पाण्याने गरम पाण्यानेच धुवायचा आहे, जेणेकरून आपला जो छेना वगैरे आपण जेव्हा पण काही पदार्थ करू तेव्हा त्याला तो स्मेल लागणार नाही. तर आता आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे फास्टमध्ये थंड पाण्यानं, म्हणजे जे नॉर्मल आपलं पाणी आहे घरातलं, त्याने आपल्याला हा छेना आहे तो धुवून घ्यायचा, जेणेकरून जो त्याला सायट्रिक ॲसिडचा आंबटपणा असेल किंवा व्हिनेगर जे आपण वापरलं असेल त्याचा आंबटपणा असेल तो निघून जाईल. आणि जसं की मी आधी म्हटलं होतं की हा छेना आपल्याला गरम पाण्यात जास्त वेळ ठेवल्याने आपले जे रसगुल्ले आहेत ते चिवट होतील. तर म्हणून आपल्याला हे लवकर थंड पण करून घ्यायचं आहे, म्हणजे ते धुवून घ्यायचं आहे, ते ऑटोमॅटिकली थंड होईल. तर आता आपल्याला यातलं सर्व पाणी हे काढून घ्यायचं आहे, पिळून घ्यायचं आहे हे एक प्रकारे. तर आता बघा यातलं पाणी बरंच निघालेलं आहे. अशी ही धार आहे ही पूर्ण बंद झाली पाहिजे, इथपर्यंत आपल्याला पिळून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला त्याची अशी पुतळी बांधून त्याला ठेवायचं आहे, पण आपल्याला सरळ नाही ठेवायचं, त्याला उलट्या साईडने ठेवायचं आहे. आणि त्यावर आपल्याला अशी एक प्लेट ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला काहीतरी वजन ठेवायचं आहे. तुमच्याकडे जे पण वजनी वस्तू असेल ते तुम्ही त्यावर ठेवू शकता. 15 ते 20 मिनटं, जवळपास अर्धा तास आपल्याला हे ठेवायचं आहे, जेणेकरून जे पण एक्स्ट्रा पाणी असेल ते निघून जाईल. तर मी इथे अर्धा तास ठेवलेलं होतं. आणि बघा आता हे आपलं इथे पनीर बनून तयार झालेलं आहे. तर हे बघा याच्या जे रुमालचा जो काठ आहे त्यात बिलकुल पाणी राहिलेलं नाही आहे, एवढं पाणी आपलं निघालेलं आहे. तर आता आपण याला काढून घेऊया एका परातीमध्ये. आणि तुमच्याकडे जर तो पनीर मेकरचा डबा असला स्टीलचा तर तुम्ही त्यात पण ही प्रोसेस करू शकता, म्हणजे त्यातलं पाणी सर्व निथळून जाईल. तर 1 लिटर दुधापासून आपला एवढा छेना इथे तयार झालेला आहे.
तर आता याला छानपैकी आपण मळून घेऊया. आणि तुम्ही जर हे फर्स्ट टाईम करत असाल रसगुल्ला तर तुम्ही हाफ लिटर दूध पण वापरलं तरी चालेल. आणि सर्व जे मी प्रमाण सांगितलं आहे ते अर्धं करायचं. आता मी यात हाफ टेबलस्पून इथे कॉर्नफ्लॉवर टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याला हलक्या हाताने असं मळून घ्यायचं. आपल्याला जास्त प्रेशर देण्याची इथे गरज नाही आहे. तर आता सर्व कॉर्नफ्लॉवर आहे ते सर्व एकजीव झालेलं आहे आपल्या छेनामध्ये. तर आता असं मळूनच आपल्याला त्याचा गोळा बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर जसं मी इथे व्हिडिओमध्ये दाखवत आहे अशाच प्रकारे आपण इथे मळून घ्यायचं आहे. तर हे बघा, आधी ते खूप मोकळं होतं तर आता ते बरंच थोडं एकजीव झाल्यासारखं थोडा त्याचा गोळा होताना आपल्याला दिसत आहे. तर अशाच प्रकारे आपल्याला त्याचा गोळा करून घ्यायचा आहे. तर हा छेना आपल्याला मळायला 5 ते 7 मिनटं लागतील आणि तो आपल्याला व्यवस्थितच मळून घ्यायचा आहे. नाहीतर आपले जे रसगुल्ले आहेत पाण्यामध्ये फुटतील. म्हणून आपल्याला हा छेना एकदम व्यवस्थित मळायचा आहे. तर हे बघा, तर हा आता गोळा इथे माझा छानपैकी मळून झालेला आहे. हे बघा किती सॉफ्ट हा झालेला आहे. तर आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थित असा गोल गोल आकार द्यायचा आहे. तर हे बघा, आता आपला इथे गोळा किती छान झालेला आहे. त्याला बिलकुल क्रॅक गेलेला नाही आहे. तर असे आपल्याला सर्व गोळे इथे तयार करून घ्यायचे आहेत. तर हे बघा, मी इथे एकसारखे सर्व रसगुल्ल्याचे गोळे इथे तयार करून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला रसगुल्ल्यासाठी साखरेचा पाक तयार करायचा आहे. तर साखरेचा पाक म्हणजे जे आपण रसगुल्ले त्यात उकडतो तर ते रसगुल्ल्याचा पाक हा म्हणजे एकदम घट्ट नसतो, तो पातळच असतो. तर आपल्याला इथे 6 वाट्या पाणी घ्यायचं आहे. तुम्ही कशानेही मोजू शकता. तुम्ही जर कप घेतला घरातला तर त्याने तुम्ही 6 कप घ्यायचा आणि त्याच वाटीने 2 वाटी आपल्याला साखर घ्यायची आहे. तर हे मेजरमेंट आपल्याला व्यवस्थित आहे 1 लिटर दुधाच्या रसगुल्ल्यासाठी. तर आपल्याला पातेलं हे थोडं मोठंच घ्यायचं आहे कारण की रसगुल्ल्याची साईज ही डबल होणार आहे. तर आपल्याला याला 1 उकडी काढून घ्यायची आहे आणि उकडी काढल्याशिवाय आपल्याला त्यात रसगुल्ले टाकायचे नाही आहे. हे बघा, उकडी अशी पूर्ण येऊ द्यायची आहे आणि त्यात आपल्याला एक रसगुल्ला असा व्यवस्थित सोडायचा आहे. आणि गॅसची फ्लेम आपल्याला एकदम मोठीच ठेवायची आहे. सर्व रसगुल्ले यात टाकून घ्यायचे आहेत आणि मोठं पातेलं यासाठी की ते जेव्हा फुगतील तेव्हा ते एकमेकाला चिटकतील नाही. तर त्यावर आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण हे आपल्याला एकदम पॅक असणारं ठेवायचं आहे. आणि आता आपल्याला याला 5 ते 7 मिनटं घड्याळ आपल्याला वाटल्यास तर तुम्ही अलाराम लावू शकता. 5 ते 7 मिनटं आपल्याला त्याला हात लावायचा नाही. आता आपला जो एखादा आपल्याला असा चम्मच घ्यायचा आहे आणि त्याने थोडंसं पाणी घेऊन ते जे रसगुल्ले आहे त्याला असं मोकळं करून घ्यायचं आणि थोडं फिरवायचं. जसं मी आता व्हिडिओमध्ये दाखवणार तशाच प्रकारे तुम्हाला करायचं. हे बघा किती छान आपले रसगुल्ले इथं फुललेले आहे. तर असं आपल्याला करायचं आहे. आणि पाणी आपल्याला थोडंसं का टाकायचं आहे कारण की 5 ते 7 मिनटं आपला जो पाक आहे तो उकळला आहे त्यामुळे ते थोडा घट्ट झालेला आहे. तर आपल्याला याच्यासाठी पातळच पाक हवा आहे. आता 10 मिनटं झाल्यावर अजून मी पुन्हा एकदा त्याच्यावरचं झाकण काढून बघितलं तर पुन्हा अजून एकदा आपल्याला तसंच थोडंसं पाणी, अर्धा चम्मच पाणी घेऊन त्याला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून ते मोकळे होतील, तर चिटकणार नाही. तर बस आपल्याला ते पूर्ण जास्त परतायचे नाही आहे. आणखी आपल्याला 5 ते 7 मिनटं त्याला ठेवायचं आहे. म्हणजे एकूण आपल्याला रसगुल्ले उकळण्यासाठी 15 ते 20 मिनिटे लागू शकतात. तर इथे मी रोज इसेन्स घेतलेला आहे आणि थोडंसं यात टाकलेलं आहे आणि गॅस एकदम बंद करून घेतलेला आहे. तर आता हे आपले रसगुल्ले इथे तयार झालेले आहेत आणि मी त्यात एक चम्मच फिरवून घेतलेला आहे. तर आता याला पूर्णपैकी असंच थंड होऊ द्यायचं आणि 1 ते 2 तास आपल्याला याला असंच मुरवत यात पाकामध्ये राहू द्यायचं आहे. तर रोज इसेन्स वापरल्यामुळे आपले जे रसगुल्ले आहे त्याला एक छान फ्लेवर येतो आणि या जागी तुम्ही इलायची पावडरचा सुद्धा वापर करू शकता. तर हे बघा किती छान आपले असे रसगुल्ले तयार झालेले आहे. बघा 1 लिटरमध्ये आपले एवढे रसगुल्ले इथे तयार झालेले आहेत. तर आता याला मी पूर्णपैकी थंड होऊ देणार आहे. तर आता 2 तास मी याला थंड होऊ दिलं होतं आणि नंतर एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. तर हे बघा एकदम पांढरे शुभ्र रसगुल्ले आपले तयार झालेले आहे आणि हे रसगुल्ले आपण घरी बनवले आहे त्यामुळे आपण यात कोणतीही भेसळ केलेली नाही आहे आणि एकदम आपण ताजे हे रसगुल्ले इथे खाऊ शकतो आणि टेस्ट पण याची भन्नाट लागते. तर तुम्ही हे नक्की ट्राय करा. आणि हे बघा, आपण हे रसगुल्ले असे पिळून बघा ते ज्याच्या त्याच आकारात वापस येत आहेत म्हणजे आपले रसगुल्ले एकदम छान झालेले आहेत. तर हे बघा मी इथे तोडून पण दाखवत आहे आणि त्याच्या आतमधलं स्ट्रक्चर बघा किती जाळीदार इथे तयार झालेलं आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला ही पहिल्या प्रयत्नात ही नक्की जमेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.